खडक कोगे बंधाऱ्यावरून चालक एकनाथ बापू चव्हाण व दीपक कांबळे दोघे कामावर जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट वाहत्या पाण्यात पडली। दैव बलवत्तर म्हणून दोघेही वाचलेत। त्यावेळी धरणावर उपस्थित नाथाजी कांबळे या युवकाने प्रसंगावधान राखत दोरीच्या साहाय्याने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले। नाथाजी कांबळे यांच्या सतर्कतेने दोघांचे जीव वाचले म्हणून त्यांच्यावर ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय। दोघांनाही दुखापत झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। या घटनेनंतर संपूर्ण धरणाला संरक्षण कडा करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामपंचायत सदस्य बहिरेश्वर आज बहिरेश्वर गावाच्या भोगावती नदीमध्ये कोगे खडक या धरणामध्ये आज दुचाकी एकनाथ बापू चव्हाण या आमच्या बहिरेश्वर ग्रामस्थाची दुचाकी धरणातून खाली गेलेली आहे। या धरणावरून कोल्हापूरला जाणाऱ्या लोकांची वाहतूक सतत चालू असते, तरी या धरणाला संरक्षण कटरा करण्याची मागणी आम्ही या ग्रामस्थांच्या माध्यमातून करत आहोत। न्यूज मराठी 24 साठी बहिरेश्वरहून सरदार पाटील।